चला तर मग आज आपण बनवूयात शाबू आणि बटाट्याचे पापड. शाबू न शिजवता आपण बटाट्याचे पापड करणार आहोत. तर इथे मी पापड तळून दाखवते तुम्हाला. तर किती खुसखुशीत झालेत आणि वर्षभर व्यवस्थित चांगलं टिकतंय. तर इथे मी घेतलाय शाबू. शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा. त्याच्यानंतर एका भांड्यात टाकायचं. पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रात्रभर असं शाबू भिजत ठेवायचा. पाणी टाकताना जास्त टाकायचं आणि छान भिजला जातो शाबू. तर कुकरमध्ये बटाटे टाकायचे, बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडून झालेले आहेत त्याच्यावरचं साल काढायचं. साल काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भिजवलेला शाबू टाकायचा, हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याचे गोल गोल गोळे करायचे. हे असं पुरी प्रेस करून घ्यायचं आणि उन्हाला टाकायचं. एक कापड घेतलं तरी चालतंय किंवा प्लास्टिकच्या पेपरवर टाकलं तरी चालतंय. करायला खूप सोपे आहे. तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.